नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र इमारत कामगार यामध्ये जी शिष्यवृत्ती मिळते त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही पहिली ते पदवीपर्यंत किती शिष्यवृत्ती मिळते ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर यासाठी तुम्हाला महाराष्ट्र BOCW या लिंक यावरती यायचे आहे। त्यानंतर 3 रेषावरती इथे क्लिक करायचे आहे। इथे खाली यायचे आहे। खाली आल्यानंतर कल्याणकारी योजना यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे। तर इथे तुम्हाला शैक्षणिक ऑप्शनवरती जे शैक्षणिक यामध्ये या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी हे लागू असणार आहेत। तर त्यामध्ये अजून पुढची माहिती पाहिजे म्हटलं तर इयत्ता पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500 रुपये शिष्यवृत्ती मिळत असते। त्यानंतर 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 शिष्यवृत्ती मिळते। त्यांची हजेरीपट म्हणजेच हजेरी शाळेतील हजेरी 75% अथवा अधिक उपस्थिती आवश्यक यासाठी या शिष्यवृत्तीसाठी लागते। तर यामध्ये दुसरे पाहिजे झाले तर 10वी व 12वीमध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास ₹10,000 रुपये शिष्यवृत्ती त्यांना मिळत असते। त्यानंतर इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी हे 10,000 रुपये त्या मुलास मिळतात। त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी हे ₹20,000 नोंदित कामगाराच्या पत्नीसह व 2 मुलांना हे शिष्यवृत्ती मिळत असते। त्यानंतर वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी 1,00,000 आणि अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्षी 60,000 नोंदित बांधकामाच्या पत्नीसह म्हणजे नोंदित बांधकामाच्या 2 मुलास व पत्नीस हे शिष्यवृत्ती लागू असते। त्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपये आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती ही त्यांना मिळत असते। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना म्हणजे 2 मुलांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तता ही इमारत बांधकाम कामगार ही योजनेमधून होत असते। मित्रांनो, ही शिष्यवृत्ती क्लेम करण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, म्हणजे तेच तुमचा इमारत बांधकाम कामगार या योजनेतील फॉर्म हा रिन्युअल असणे अत्यंत गरजेचे आहे आणि स्टेटस हे ॲक्टिव्ह असणे अत्यंत गरजेचे आहे। तरच तुम्ही ॲक्टिव्ह असेल तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता।